आपले जावई सूर्य. आता तुम्ही सांगा डॅडी, असल्या मूर्ख मुलाला काय शिक्षा करायची ती? आम्ही तर काही करू शकत नाही, कारण याचा बॅकग्राऊंड पॉलिटिकल आहे. आमदार शशिकांत रावांचा भाचा आहे. पण आपल्या शाळेची प्रतिष्ठा पण तेवढीच महत्वाची आहे. तर नशीब हा व्हिडिओ कुठं व्हायरल झाला नाही. याच्याकडून तो मोबाईल मी काढून घेतला. आता काय तो तुम्हीच न्याय करा. तुझ्या मामाला कळलं असतं ना, त्यांनी हेच दोनदा केलं असतं. एकदा इकडून एकदा तिकडून. समाजाच्या भल्यासाठी झटणारी माणसं आहेत ती. त्यांना कळलं तर काय वाटेल रे? हे धंदे करायला जातो का शाळेत तू? मोबाईल कुठे? मोबाईल आमच्याकडे राहील. याबद्दल कोणी बी कुठं बी काय बी बोलायचं नाही. लहान आहेस म्हणून तुला सोडतोय, पण या व्हिडिओ बद्दल कुठं काय बोललास तुझ्या मामाला सांगून तुझी साल्टी काढीन. कळलं रे? नाही, कुणाला नाही सांगणार. नीट राहशील, पुढं जाशील. मामासारखा आमदार व्हायचंय का? हो. जा, झालं गेलं, विसरून जा. डॅडी, याला पण शाळेतून काढून टाकलं तर? गुरुजी, त्यानं प्रकरण आणखीन चिघळल ना. आणि मग ती शांत करायला आम्हाला तुमचा राजीनामा घ्यावा लागेल ना. पाहिजे का तुम्हाला? नाही, नको. जाऊ द्या ना, सोडून द्या ना तो विषय. या या, ज्ञानदानाचं पवित्र कार्य करा. या. डॅडी, काय झालं? काय आलं ना मुख्याध्यापक? शिकार पकडायचं जाळं द्यायला. म्हणजे सूर्याच्या बहिणीचा भाग्याचा व्हिडिओ. सांग रे छत्री. शत्रुबाई. डॅडी, वहिनी, हा आज जेवायला काय बनवू? काही बनव, तसंही तू सगळंच छान बनवतेस. धनु दीदी, हा मी सांगते तुला आज काय कुकवते. काय करते? कुकवते? अगं कुकवते म्हणजे की नाही इंग्रजीत काय बनवते ते मी सांगते तुला. हा आज की नाही आपण जेवणात एकदम मस्तपैकी असं मी पिठलं बनवते. पिठलं बनवते, ठरलं माझं. पिठलं स्वतःला सगळं ठरवायचं होतं, तर मग मला कशाला विचारलं? तुला नाही खायचं का पिठलं? मी भागूला विचारते. मग जा विचार, जा जा. भागूला विचार, तात्यांना विचार, दादाला विचार, बहिणीला विचार, सगळ्यांना विचार. मला सोडून सगळ्यांना विचार. राजू, अगं भागूला विचारायला भागू घरी तर असायला हवी ना? काय? भागू घरी नाही आली अजून? नाही आली. एवढा उशीर कधी लावत नाही ती. हा, कुठं राहिली असेल? थांब, मी काम करते, मी पटकन जाऊन बघून येते. अगं धनु धनु धनु, तुम्ही दोघी एवढ्या काळजी करू नका. गेली असेल ती कुठल्या तरी मैत्रिणीकडे. आपण एक काम करूयात, थोडा वेळ वाट बघूयात त्याची. ठीक आहे. भागूला घरी यायला एवढा उशीर कधीच होत नाही. कसा उशीर झाला काय माहिती? सूर्या, अरे बरं, उशीर होणार होता तर सांगायचं ना. किती काळजी वाटत राहते इथे. सूर्या, का एवढा पॅनिक होतोय? अरे येतच असेल ती. पण आली का ती? नाही ना. दादा, ती बघ, भागू आली. भागे, भागू, तू ठीक आहेस ना? भागे, कुठे गेली होतीस तू? एवढा वेळ लागतात घरी यायला? तिथे काळजीला जीव द्यायची आली होती.
दादा ते शाळा सुटल्यावर आम्ही मैत्रिणीच्या घरी गेलो होतो. नोट्स काढायचे होते ना, म्हणून उशीर झाला आम्हाला. अरे मग कोणाच तरी फोनवरनं कळवायचं ना घरी. नाही, यात तिची काही चूक नाही, मीच थांबवलं तिला. सॉरी. भाग्य, येते मी. भागे, परत असं वागायचं नाही. तुला कुठं बाहेर जायचं असेल ना तर इथं यायचं आणि मग बाहेर जायचं, नाहीतर मैत्रिणीला घरी बोलवायचं. काय काय हो का? नजर, अरे नजर लागली असेल तिला. नजर काढ, बघ फरक पडतोय का नाही. बर सूर्या, येऊ का मी? जरा काम आहे. लगेच निघायचं? काय कायमची तर राहायला आलेस का काय? हा, चल घरी काम आहे तर. बाय. कॉंग्रॅच्युलेशन. बाय बाय सूर्या. बरं, मी पेज बनवते. भागे, मी हातपाय धुतो, तर आवर तुझं. सॉरी दादा, मी तुझ्याशी खोटं बोलले.